मौजे वळसंग तालुका जत येथील जमीन खरेदी दस्ताच्या घोषणापत्रामध्ये मृत व्यक्ती जिवंत असल्याचा खोटा उल्लेख करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी मीरा साहेब देवदास ढाले राहणार नदीवेस बौद्ध कॉलनी मिरज यांच्या फिर्यादीवरून कुंतल तरुण बासू वय वर्ष 45 राहणार फरीदाबाद हरियाणा यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 318(4) तसेच नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 82 व 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 मार्च 2025 रोजी जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात RRB एनर्जी कंपनीच्या नावावरील मौजे वळसंग येथील जमीन गट क्रमांक 692 व 693 दस्त क्रमांक 1596/2025 1597/2025 व 1598/2025 द्वारे विविध व्यक्तींच्या नावे खरेदी खत नोंदविण्यात आले। मात्र जमिनीचे मूळ मालक श्रीकांत तुकाराम साळे राहणार सांगोला जिल्हा सोलापूर यांनी या घोषणापत्राबाबत आक्षेप घेत तक्रार दिलेली आहे। घोषणापत्रात वारसांपैकी कोणतीही व्यक्ती मयत नसल्याचा करण्यात आलेला उल्लेख खोटा असून प्रत्यक्षात एक व्यक्ती मयत असून ती जिवंत असल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे। या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जत पोलिसांनी संबंधितावर गुन्हा नोंदवलेला आहे।